हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर चला, आज खूप लवकर कामं आवरले. तर आज लवकर आवरलेलं आहे माझं, म्हणजे मयंकच्या शाळेची तयारी वगैरे करून दिली. एकदा त्याला शाळेत सोडलं की मग मी निवांत असते. त्याच्यामुळे आता कामं तर पडले आहे बघा, भांडे ते पडलेच आहेत. मयंकचा टिफिन रेडी केलेला आहे. आता त्याला टिफिन वगैरे भरून दिलं, त्याचं आवरून दिलं, माझं पण आवरलेलं आहे. आणि आता आम्ही निघतोय शाळेत जायला. तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा सगळ्यांना. हा, चला चला चला. मयंकला मित्रमैत्रिणी एवढे भेटले खेळायला की चांगलाच धुंद झाला. आज लवकर उठला, आवरलं आणि खेळतच बसलाय सकाळपासून. ते अवतार कसं केलं तू पाय बरं. कोण म्हणाल का तुला आंघोळ केलीये? मी असलं थोबड काम केलं? तेल बिल कोण लावा? मला वाटलं असं आवरलं, बाहेर जाऊन परत तसंच भूतावानी होऊन आला. थांब. तर चला, तसंच मला आज याच्या शाळेची फी भरायची आहे 1 टप्पा, मग 2nd टप्प्यामध्ये अजून भरायची आहे. तर कसं तरी मॅनेज केलेलं आहे मी. आता शाळेची याची फी भरणार आहे आणि गाडीत तसंच मला पेट्रोल बी टाकून आणायचं आहे. 2 आठवडे झाले असतील 200 रुपयाचा पेट्रोल टाकला होता, तेव्हाच टाकलंच नाही. आता पेट्रोल संपलं आहे, आता जाऊन पेट्रोल टाकायचं. त्यानंतर याच्या फीचं पण बघायचं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे पण सुट्टी नाही, कार्यक्रम आहे त्याच्या शाळेत. चाल ना. तर चला मग, तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, भेटू आपण थोड्या वेळाने. तर फ्रेंड्स, आज गुरुपौर्णिमाचं काही स्पेशल नाही. मयंकला शाळेत सोडलं आणि डायरेक्ट आली पेट्रोल पंपावर. खूप दिवस झाले गाडीमध्ये पेट्रोल नव्हता, म्हणलं गाडी बिडी बंद पडायची अर्ध्या रस्त्यात. तर काही नाही जास्त, फक्त मयंकला शाळेत सोडायला आणि शाळेतून घेऊन यायला एवढ्यापुरतीच मी गाडी वापरते. तर पेट्रोल भरलं आणि डायरेक्ट. फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर उशीर झाला मला. मयंकला सोडायला गेली होती मी शाळेत, त्यानंतर मी गेली ATM मध्ये. कारण आता मास्क लावून फिरावं लागतं. काय करतं बाबा, ओळखतात लोक मला, लई ओळखतात. ताई, तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवता का? ताई, तुम्ही रील स्टार आहे का? आम्ही तुम्हाला बघितलं, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. मास्क लावून फिरावं लागते मला. मास्क लावून बी ओळखतात लोक. मग अशी एका बाईने आवाज दिला लांबूनच. काय करावं आता सांगा. तर मस्करी करते. मस्करी म्हणजे हे तर रियालिटी आहे. पण मी मयंकला शाळेत सोडायला गेली, तशीच तिकडे गेली, गाडीत पेट्रोल टाकला. आता हप्ताभर 10 दिवस पाहायचं टेन्शन नाही. शाळेत भरायला कॅश काढून आणली आणि आता हे पैसे शाळेत भरायचे. त्याच्या पैसे दाखवायचे नाही, पैशांना नजर लागते म्हणतात. हे रिअल आहे. आधी माझं 25 हजार पेमेंट यायचं यूट्यूबवरून. हां, जे आहे ते सांगते बरं का. काय माहिती, ते पेमेंट दाखवलं एकदा दोनदा, गोडच झाला सगळा. काय प्रॉब्लेम झाला असेल काय माहिती. असू द्या, नजर लागत असते. नजर इज रिअल. तरी पण आम्हाला काही अद्दल घडत नाही. बरं, असू द्या. तर आता मी आली घरी, म्हणलं गाडी वॉश करायला न्याव, पण जाऊ द्या म्हणलं, नेक्स्ट टाईम कधीतरी नेऊ. आता त्याच्या शाळेत फी भरायची, मग झालं एक टेन्शन हलकं झालं. आता या महिन्याचं तर काही पेमेंट येणार नाही, म्हणून आता सगळं पेंडिंग पडणार आहे. भाडं हे ते. मयंकचा बड्डे आला आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. तर बड्डे करू आपण सेलिब्रेट. बघू आता कसं काय, कशा पद्धतीने. दरवेळेस कोणी ना कोणी येतं मयंकच्या बड्डेला, माझ्या बड्डेला. आता बघू कोण येतंय नाही येत, का घरीच करावं लागते की कसा विषय होतो. तर बोलते आता थोड्या वेळाने. आत्ता आली आहे मी. मिलेंगे ब्रेक के बाद. जरासं दम खाऊ द्या, आराम करते. भेटू थोड्या वेळाने, तुम्ही कंटिन्यू करा. तर या फ्रेंड्स, जेवण करायला मटकीची भाजी केलेली आहे. मटकीची भाजी लईच आवडते मयंकला. आता त्याला सोडून आली आणि मग सोडून आल्यावरच जेवण करत असते मी. आधी तर नाही, सकाळी घाई राहते. रात्रीची खिचडी वाचली होती, आता ती बी गरम करते, जेवण वगैरे करते आणि मग बोलते तुम्हाला निवांत. वेलकम बॅक. बापरे, थंडीचे दिवस म्हणजे पावसाळ्याचे दिवस, थंडी वाजायला पाहिजे तर गरम झाले मला बघा किती. तर मग अशी आली मयंकला सोडून आणि सॉरी बरं का, आताशी काम आवरले माझे. तर एक ताई म्हणत होती, बाई त्या पलंगावर बेडशीट तर टाक. तर तुम्हाला सांगू का विषय काय आहे, मी सकाळ संध्याकाळ बेडशीट आहे ना झटकून काढते आणि मग परत टाकत असते सगळे कामं झाल्यावर. कारण आपण जेव्हा झाडू मारतो ना, सगळी धूळ त्या बेडवर उडते.
आपण तसेच बसतो, त्याच्यामुळे मग गादी झटकून मग नंतर बेडशीट टाकत असते, असा हा विषय. तर आत्ता बी बघा धुवून काढलेलं आहे बेडशीट, उस्तीचे खोडं पण धुवून काढले, ते बाहेर वाळत घातले. आता तो बेडशीट आहे तर तो टाकणार, कारण आत्ताशी माझे कामं आवरले. मग अशी मयंकला सोडून आली, जेवण वगैरे केलं आणि मग डायरेक्ट कामं आवरायला घेतले. तर आता माझे सगळे कामं आवरले. मग आता टाकणार बरं का बेडशीट, नका टेन्शन घेऊ तुम्ही. ती कमेंटलाच वेगळी वाटली मला, म्हणून उत्तर द्यावं वाटलं. तर आता शिक झाडून पुसून काढलं बघा, आणि किचन ओटा वगैरे आवरला, भांडे घासले. तर झालं इतक्यात मयंकला घ्यायला जायचं टाईम. मयंकच्या टायमिंगमुळे असा प्रॉब्लेम व्हायला लागला मला. म्हणजे ते कसं सांगते तुम्हाला, जॉब कर जॉब कर जॉब कर, तर तुम्हाला तो बी सांगते. काय झालं आता मला सांगा, 12:30 वाजता मयंकची शाळा असते. मग आपण 1 वाजेपासून 5 वाजेपर्यंत कोण जॉब देणार आहे? पार्ट टाईममध्ये पण हा टायमिंग नसतो. तर त्याच्यामुळे मी जॉबच्या भानगडीत पडत नाही आहे. राहिली गोष्ट म्हणलं करिअर करावा, तर त्याच्यात बी भरपूर मोठा सपोर्ट लागतो, बरोबर. तर आता हा विषय राहू द्या साईडला. एक गोष्ट सांगायची मला, यूट्यूबवर कसं झालं आहे सध्या, यूट्यूब उघडलं की काहीतरी दिसतंच. कम्युनिटी, शॉर्ट व्हिडिओ, शिवीगाळ, भांडणं, लाईव्ह भांडणं, एकदम महायुद्ध चाललेलं आहे यूट्यूबवर. तर कोणाचे नावं नाही घेत, कारण सगळीकडेच आता भांडणं चालले. सगळे कोणाचेही चॅनल खोला भांडणंच आहेत, सगळीकडे भांडणं आहे. फक्त माझेच नाही, मला नाही पडायचं कोणाच्या भांडणात. तर विषय असा आहे की एक गोष्ट याच्यातून शिकायला भेटली. आता माझं कसं आहे, मी कामं करते ना, कामं करता करता आपलं व्हिडिओ लावून देते, कोणाचे तरी व्हिडिओ बघत बसते. तर कामं बी होतात, एन्जॉय होतो यांचे व्हिडिओ बघून, काहीतरी शिकायला बी भेटतं नवीन. तर ऑलरेडी तर तसं माझ्यासोबत बी भरपूर काही झालं आहे यूट्यूबवर. पण काय झालं आहे, आत्ता सध्या जो माहोल आहे यूट्यूबवर, त्याच्यावरून एक गोष्ट मला समजते की काही करा, पण सोशल मीडियाच्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवूच नका. ते कधी दगा देतील, कधी धोका देतील, कधी तुमचं पर्सनल जे काही तुमचं प्रायव्हेट तुम्ही त्यांना शेअर केलं असणार, त्या सगळ्या गोष्टी कशा सोशल मीडियावर आणतील सांगताच येत नाही. हे कोणाला उद्देशून नाही बोलत आहे बरं का, अजूनही सांगते हां, कोणालाही उद्देशून मी बोलत नाही आहे. पण जे काही सध्या चाललेलं आहे, ते तिला असं चालू आहे सध्या इकडे तिकडे. आणि ते पण एवढं घाण लेवलचं की बापरे, एवढं घाण बोलतात, एवढं म्हणजे विचित्रच. माझ्या बाबतीत बी असंच झालं होतं मागच्या वेळेस. तर एवढं म्हणजे एखाद्याला जीव द्यायला मजबूर करतील हे लोक, एवढे भांडतात. आणि मी म्हणते, जर भांडायचंच होतं तर मग प्रायव्हेट गोष्टी शेअरच का केल्या, का नात्यात आल्या? म्हणजे आता कोण कोणाची मानलेली बहीण, कोण कोणाचा मानलेला भाऊ, कोण कोणाचे मानलेले नातेवाईक, मानलेले आहे सगळे हे यूट्यूबरचे, माझे बी मानलेलेच होते, सगळं मानलेल्यांमुळेच खेळ झाला आहे. तर असं हा विषय आहे की भांडणापेक्षा, म्हणजे समजा आता प्रायव्हेट तुमचं जे काही नातं होतं ते प्रायव्हेट होतं, तुम्ही सोशल मीडियावर आणता, सोशल मीडियावर भांडता, हे कितपत योग्य आहे? आता तुम्ही म्हणणार तू पण तर सोशल मीडियावर आणलं होतं. तर काइंड युअर इन्फॉर्मेशन, मी सोशल मीडियावर स्वतःहून आणलेलं नाही काहीच. पुढच्या व्यक्तीने आगाऊपणा केला, पुढच्या व्यक्तीने सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर आणल्या. कारण आमचं तर जे काही होतं ते प्रायव्हेटच झालं होतं. पण काय, ते ज्या लोकांना सोशल मीडियाशिवाय पर्यायच नाही, ते सोशल मीडियावरच जिंदगी जगतात. सोशल मीडिया नसली तर ते मरतील, ते लोक सोशल मीडियावर आणतात. तर असा हा प्रकार चालू आहे. तर विषय काय झाला, एका ताटात खाणारे काही आहेत सध्या. आता कोणाच्या नावं नाही घ्यायचे, पण जे आहे ते सत्य आहे, बोलायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून बोलते बरं का. तर एवढे यांचे भांडणं चालले, एवढं युद्ध चाललेलं आहे ना, असं वाटतं की ते महाभारत रामायण महाभारत जे आहे ना घडलं आहे ना, ते फिक्कं आहे यांच्या पुढं. एवढे भांडणं चालले, पार एकामेकाच्या उकरून काढतात, एवढ्या उकरून काढतात की पार एवढ्या घाण शब्दामध्ये की विचारूच नका, त्याला काही हदच नाही, लिमिटच नाही. अरे बाबांनो, मी कोणाचीच बाजू घेणार नाही. हां, पण एक गोष्ट आहे, मला माधुरीताईबद्दल जर कितीही कोणीही भडकवण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी कट्टर तर कट्टरच राहील. कारण माधुरीताई कुठंच चुकीचं नाही, हे मला चांगलं माहिती आहे. त्यांना चांगलं ओळखून चुकली मी. त्याच्यामुळे, आणि असं नाही की त्यांचे माझ्यावर उपकार आहेत म्हणून, किंवा त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं ज्यावेळेस कोणी माझ्या पाठीशी नव्हतं तेव्हा ते होते म्हणून नाही. माधुरीताईला खूप, म्हणजे जरी जास्त कॉन्टॅक्ट नसला तरी एका नजरेत ओळखून घेतलेलं आहे मी त्यांना. कारण ज्या वेळेस माझ्यासोबत एवढं काही घडलं त्यावेळेस जो अनुभव मला आला आहे ना, त्याच्यावरून आता मी माणसं ओळखायला शिकली, म्हणून त्याला तिथले तर हे करते. म्हणून मला माहिती की कोणाच्या किती जवळ जायचं, म्हणून लिमिटमध्ये राहते.
म्हणून मी सोशल मीडियावरच्या कोणत्याही व्यक्तीशी जास्त अशी जवळीक साधत नाही, कोणाशी मैत्री करत नाही, कोणाला प्रायव्हेट शेअर करत बसत नाही. का तर आज हे इकडं ऐकतात आणि मग सोशल मीडियावर आणतात. हे तर म्हणजे लिहूनच घ्या तुम्ही. तर विषय असा झाला आहे की हे जे काही भांडणं चालले असतील, कोणाचे नावं तर नाही घेणार, पण प्रत्येकाला हेच सांगणं आहे, बाबांनो भांडू नका, थांबवा हे सगळे भांडणं, आपला एन्जॉय दाखवा, काहीतरी चांगलं दाखवा. आता तुम्ही परत मलाच म्हणणार बाबा, पण कसं आहे, आपण जर दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी, आपल्याला अनुभव आहेत म्हणून आपण दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपल्याच अंगावर ढकलल्या जाते सगळं. तर होईल, याच्यावरून काही होऊ द्या, मला काही फरक पडत नाही. पण एवढंच सांगणार की जे काही भांडणं चालली आहेत ना, कधीतरी तुमचं प्रेम होतं, कधीतरी तुमचं काहीतरी नातं होतं, कधीतरी एका ताटात तुम्ही खाल्ले, सगळ्यांसाठी आहे हां. त्याच्यामुळे भांडू नका. काय असेल ते प्रायव्हेट सॉल्व करा, किंवा लयच तुम्हाला एकदमच तुमची मानहानी झाली असेल किंवा एकदम जीवावर बेतला असेल किंवा बरंच नाही बोलल्याशिवाय आता पर्यायच नाही, तर तुम्ही हे सगळे मॅटर कोर्टात पण सॉल्व करू शकता. पोलीस स्टेशन आहे तिकडे जावा, कोर्ट कचेरी करावा, ते सगळे परवडले. पण हे यूट्यूबवर आपला तमाशा लोकांना दाखवून लोक फक्त इकडे बोलतात तिकडे बोलतात. हा मी खूप अनुभव घेतलेला आहे माझ्या बाबतीत भेज. जे लोक मला येऊन माझ्या लाईव्हवर चांगलं चांगलं बोलायचे, ते लोक दुसऱ्यांच्या लाईव्हवर जाऊन त्यांना चांगलं चांगलं बोलायचे. आणि लोकांचं कामच असं आहे, इकडं बोलतात तिकडं बोलतात. त्यामुळं लोकांना आपले तमाशे जाणून म्हणजे स्वतःहून दाखवण्यापेक्षा तुम्ही ते मिटवण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगणार. बाकी मी बोलू शकत नाही कोणाच्याच वादामध्ये, आणि मला याच्यात पडायचं पण नाही. पण शॉर्टकटमध्ये सगळ्यांनाच म्हणते, याच्यामध्ये थांबा. बाकी ज्यांना प्रायव्हेट समजावून सांगितलं आहे, माझ्याकडून होईल तेवढं. पण आता शेवटी नाही का, ज्याचं त्याचं आपलं मत असतं, ज्याला जे करायचं तेच करतात. तर आज मी तुम्हाला कशाची तरी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाकी मला एवढंच बोलायचं होतं की जे काही आपण व्हिडिओ जसं यूट्यूब उघडलं की काही ना काही कोणाचे भांडणं, शिवीगाळ आणि बरंच काय दिसायला लागलं आहे सध्या, तर ते सगळं थांबवा बाबा. खूप वाईट वाटतं ते सगळं बघून, कारण आधी कधी काळी तुमचं चांगलं होतं, आता भिसकलं म्हणून फसकलं असं झालं आहे इकडं, तर तसलं काही करू नका. तर चला, मी आज तुम्हाला ना काहीतरी रेसिपी दाखवणार आहे. पण आता मी सर्वात अगोदर जाणार मयंकला आणायला. आता अजून टाईम आहे अर्धा तास, तरी मग त्याला एकदा आणलं की मग रेसिपी दाखवते एखादी, तर तुम्ही कंटिन्यू करा. आले मी शाळेतून, मयंकची लई मज्जा आली बरं का. मयंक काय म्हणतो, मयंकच्या मैत्रिणी लगेच मयंक आला की मयंक आला दीदी आम्ही बाहेरून येतो, नंतर खेळा, आम्हाला जायचे बाहेर, तुम्ही येता का फिरायला. मयंकच्या मैत्रिणी हे बघा पाव आणले. एवढ्या दिवसातून फर्स्ट टाइम पुण्यामध्ये, 2-3 वर्षातून फर्स्ट टाइम पुण्यात पाव घेतलेत मी असले. हे शिर्डीला भेटायचे असले पाव बघा. तर आता मयंकला म्हणलं आवरा, आम्हाला जायचं आहे बाहेर. मी म्हणले तुम्हाला की रेसिपी दाखवेल, पण मला वाटत नाही रेसिपी होईल वगैरे. मला एकदा बाहेर जाऊन यायचं आहे, कशाला ते सांगते. तर चला लगेच निघते. त्याला म्हणलं वर चल, कपडे बदल. या पोरी पाहतात ना म्हणून हळूहळू बोलते. घरात आल्या सगळ्या पोरी. ए दीदींनो, आम्ही नंतर आल्यावर खेळा. हां दादा म्हणत जा त्याला. मयंक म्हणतो ए, त्या पोरी वरडायला लागल्या, मयंक आला शाळेतून. मयंक म्हणतो ए दादा म्हणायचं, मोठा आहे मी तुमच्यापेक्षा. तर चला, आवर जायचे आपल्याला, चल बदलाव कपडे. तर फ्रेंड्स, मयंकला शाळेतून आणलं आणि मला थोडंसं बाहेर काम होतं, देवपूजेचं सामान घ्यायचं होतं. त्याच्यामुळे त्याला म्हणलं लवकर चेंज कर आणि आपल्याला बाहेर जायचं. मग मी बाहेर गेली, जे लागतंय मला ते सगळं घेऊन आली. चिमटे कमी पडत होते कपडे, ते चिमटे कुठं हरवून टाकलेत मयंकनी सारे खेळण्यामध्ये नेऊ. तर चिमटे आणले. त्यानंतर मला काय देवपूजेचं थोडं सामान आणायचं होता. तर असं काही नाही की गुरुपौर्णिमा आहे म्हणून. तर हे बघा, ही काचेची बॉटल मी मीठ ठेवण्यासाठी आणलेली आहे, कारण मीठ आपण प्लॅस्टिक किंवा स्टीलमध्ये नाही ठेवू शकत, ते काचेच्याच बॉटलमध्ये ठेवायचं असतं. ते शास्त्रामध्ये आहे तसं. आधी मी वास्तुशास्त्रानुसार एकदम चालायची ना, तर भरपूर सगळं काही व्यवस्थित होतं, पैसा टिकायचा आणि बऱ्याच गोष्टी होत्या. तर म्हणलं चला आपण जसं आधी करत होतो ना, तसंच आता काहीतरी नवीन करायला सुरुवात करू. तर मी सगळ्या वस्तू घेऊन आणल्या ज्या ज्या मला लागत होत्या. तर हे इत्तर आहे, अत्तर म्हणतात, आणि ते घंटी आहे देवपूजेची. तर ते घंटी वाजवली ना घरामध्ये, तर जेवढं आपण ते वाजवू तेवढं ते निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकते, असा विषय आहे ते शास्त्रामध्ये एक प्रकारे. तर कोणी मानते कोणी नाही मानत, जाऊ दे, जास्त ज्ञान देण्यात काही अर्थ नाही. तर हे मी इकडे स्वामींच्या फोटोला आहे ना अगरबत्ती लावत असते, तर ते व्यवस्थित वाटत नाही, तिथं सारं खाली पडते आणि चिटकते सगळं. त्याच्यामुळे म्हणलं फोटो खराब होईल म्हणून ते अगरबत्ती चिटकवायचं आणलं. तर फ्रेंड्स, फायनली आम्ही घरी आलो. बाहेर गेलो होतो, हिंडायला नाही गेलतो बरं का, कामानिमित्तच गेलतो. मला लई जीवावर येते हिंडायचं फिरायचं आता आधीसारखं.
मयंक काय म्हणतो बघा. माझा बर्थडे येतोय. कोणी मला गिफ्टच देत नाही, येत बी नाही कोणी बर्थडेला. तुझा तिकडे खेळायला वय तिकडे डोक्या. तर मित्रांनो याचा बर्थडे येतोय आता 16 तारखेला. अजून याच्या बर्थडेची शॉपिंग जास्त काही नाही, फक्त ड्रेस घेणार आहे, केक काढणार आहे. मयंकचा बर्थडे करणार नाहीये. होय लवकर दरवाजा लाव. तर मजाक करते मयंकची, गेला खेळायला. तर त्याला ड्रेस घेणार आहे आणि केक काटणार आहे आणि येणार आहेत काही यूट्यूबचे लोक. तर या बाबांनो, या फ्रेंड्स, या बड्डेला या. छोटासा हॉल बुक करणार आहे आपण. फक्त त्या दिवशी ना पार्टी नको. हे सॉरी पाऊस नाही पाहिजे बरं का. पाऊस असला ना लय किचकिच वाटते, नकोच वाटते मग. आणि बघू आता याचं शाळेत बी पाठवायचं आहे, कसं काय जसं मॅनेज होईल तसं बघू. नाही तर असं करावं लागेल, बड्डेच्या दिवशी शाळेत आणि भलत्याच दिवशी बड्डे करावं लागेल, असं होईल. कारण यायचं आहे ना काही लोकांना बड्डेला, त्याच्यामुळे. तर कोणाकोणाला यायचं आहे सांगा, कमेंटमध्ये सांगा. बाबा आपण पार्टी नाही देऊ शकत, येऊन फक्त उभे राहू शकता, बड्डेची शोभा वाढवू शकता, एवढंच सांगू शकते. तर चला मग मी काहीतरी रेसिपी दाखवणार होती तुम्हाला. कोणतरी म्हणे मला ढोकळा करून दाखव आणि कोण म्हणे इडली डोसा करून दाखव. सगळं येतं मला, दमादमाने सगळं करून दाखवेल मी. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट, मी बोलली होती ना एका व्हिडिओमध्ये माझी आजी दहीपुरी वगैरे करायची, तर आजीचं पाहून शिकले. तर तुम्हाला समोसे, गुलाबजामुन तर तुम्ही बघितले, समोसे, दहीपुरी सगळं करून दाखवेल मी. एका व्हिडिओमध्ये एक रेसिपी मी ट्राय करण्याचा प्रयत्न करेल. नाही काही तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवत जाईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक रेसिपी नाही ना पॉसिबल होत. बाकी जे आहे ते डेलीचं. स्पेशल काही रेसिपी करायची म्हणल्यावर एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवत जाईल ना. तर तुम्ही सपोर्ट करा. मेन म्हणजे आता मी मयंकच्या चॅनलवर स्टार्ट करत आहे आता माझी स्टोरी सांगायचं. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी बघा, ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना मी काही असं बळजबरी करू शकत नाही बघाच म्हणून. कारण मी त्याच्यामध्ये सगळेच नाही तर फक्त महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करणार आहे, जेणेकरून मला समजायला तुम्हाला हे सोपं जाईल. तर या चॅनलचा काही भरोसा नाही. परत एकदा सांगते तुम्हाला, माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तो चॅनल आपला परमानेंट राहील. या चॅनलचं काही सांगता येत नाही, थोडीशी गडबड झाली आहे चॅनलवर. तर हा व्हिडिओ चॅनल जाऊ बी शकतो माझा, जाऊ दे बाई. आता काय तरी पण मी फिर से हम गिरेंगे ना तो फिर से उठेंगे, लेकिन हार कभी नहीं मानेंगे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तर माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिकडे भेटू आपण. तर आता काही इच्छा नाही राहिली रेसिपी वगैरे दाखवायची. या व्हिडिओमध्ये मला काही पॉसिबल वाटत नाही आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 100 आणि 101% केकची रेसिपी बनवणार, ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय ऑल.